मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है। तू फना नहीं होगा, ये ख्याल झूठा है. मित्रांनो, मरण तर सगळ्यांनाच येणार आहे, परंतु आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हसत कसं जगता येईल ह्याबद्दल एक सुंदर पोस्ट माझ्या वाचनात आली. आज आपणाशी मी ती शेअर करतो. ऐका. मी जिवंत आहे. एका पार्टीत अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते. तिथे एक वयोवृद्ध ग्रहस्थ काठीच्या सहाय्याने मंचावर आले आणि आपल्या जागेवर बसले. होस्टने विचारलं, आपण अजूनही डॉक्टरकडे वारंवार जाता का? वृद्ध हसून म्हणाले, हो, मी तर नियमित जातो. होस्टने विचारलं, का? वृद्ध म्हणाले, रुग्णांनीच डॉक्टरकडे जायला हवं, तेव्हाच तर डॉक्टर जिवंत राहील. श्रोत्यांनी त्याची ही हजरजबाबी ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला. पुन्हा होस्टने विचारले, मग आपण फार्मासिस्टकडे जाता का? वृद्ध हसून म्हणाला, नक्कीच, फार्मासिस्टलाही तर जगायचंच आहे ना. आता अजूनच जोरात टाळ्या वाजल्या. होस्ट हसत म्हणाले, मग फार्मासिस्टने दिलेली औषधं घेतात का? वृद्ध उत्तरले, नाही, औषध तर बहुतेक वेळा फेकून देतो. मलाही तर जिवंत राहायचंय. ह्यावर तर सगळा हॉल खदखदून असला. शेवटी होस्ट म्हणाले, या मुलाखतीसाठी तुमचं मनःपूर्वक आभार. वृद्ध उत्तरले, स्वागत आहे. मला माहित आहे तुम्हालाही तर जिवंत राहायचंय ना. श्रोते एवढे हसले की बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला. पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला, आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मधील ऍक्टिव्ह आहात का? वृद्ध म्हणाले, हो, मधून मधून मेसेज पाठवत राहतो, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की मी जिवंत आहे. नाहीतर लोक समजतील की मी गेलो आणि ग्रुप ऍडमिन मला ग्रुपमधनं काढून टाकेल. म्हणतात, हा विनोद जगातला सर्वात मजेशीर विनोद मानला गेला, कारण सर्वांनाच जगायचंय. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हसत राहा, मेसेज पाठवत राहा आणि आपल्या माणसांशी जोडलेले राहा. हे महत्वाचं. माणूस घाणे होऊ नका. लोकांचे मेसेज फक्त वाचू नका, काहीतरी पाठवतही राहा. लोकांना सतत कळलं पाहिजे की आपण जिवंत आहोत, आनंदी आहोत आणि तंदुरुस्त आहोत. शरीराने आणि मनाने जगायचं असेल तर जिंदादिलपणा हवा. आखिर लक्षात ठेवा, मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है. तू फना नहीं होगा, ये ख्याल झूठा है.